आपले फिरते संग्रहालय आज मार्गतामाने इथे आले आहे. मुलांना त्याची माहिती मिळत आहे. नेमकं काय याबद्दल तुम्ही सांगाल? सो आमचं जे वस्तू संग्रहालय आहे मुंबईमध्ये, ज्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय. तर ह्या वस्तू संग्रहालयाचा हा आउटरीच इनिशिएटिव्ह आहे की ही जी आमची फिरते वस्तू संग्रहालयाची संकल्पना आहे. तर ह्याच्यामध्ये जे सिंधू सरस्वती सभ्यतेचं प्रदर्शन भरवलेलं आहे. तर असे वेगवेगळे प्रदर्शन भरवले जातात आणि मग ते शाळांमध्ये जाऊन मुलांना दाखवले जातात, कारण ते त्यांच्या अभ्यासक्रमाशी निगडीत असतात. आणि अशा आमच्या टोटल 3 बस आहेत ज्याच्यामध्ये वेगवेगळे प्रदर्शन भरवलेले आहेत. तर सध्या ही जी सिंधू सरस्वती सभ्यतेवरती असलेली जी बस आहे, तर ती ह्या शाळेमध्ये आलेली आहे आणि मुलांना त्याच्या निगडीत ज्या काही वस्तू आहेत सभ्यतेशी निगडीत, जसे की दागदागिने आहेत किंवा त्यांच्या व्यापारासंदर्भात ज्या गोष्टी आहेत किंवा त्यांच्या शहरांची रचना आहे, तर अशा सगळ्या गोष्टी त्यांना अनुभवातून त्यांना त्यांचा अभ्यासक्रम जो आहे तो नीट छान प्रकारे समजवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आणि सध्या आम्ही रत्नागिरी, खेड, दापोली या ठिकाणी 10 ते 19 तारखेपर्यंत फिरत आहोत. आजपर्यंत किती शाळांना तुम्ही आता भेटी दिल्यात? तरी जवळपास 12-13 शाळा झाल्या असतील. या दिवसात तुम्हाला या वस्तू संग्रहाविषयी काय वाटतं? मुलांना जर पुस्तकी ज्ञान न देता जर प्रॅक्टिकली जर आपण जर ज्ञान दिलं तर मुलांचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होईल आणि याच्यातून मुलांना जर संशोधन करायचं असेल तर त्यांना नवीन आयडिया मिळेल आणि अशा उपक्रम स्कूलला कॉलेजला भेट देणं गरजेचं आहे. त्यामुळं कॉलेजच्या मुलांचा आणि स्कूलच्या मुलांचा चांगला विकास होतो. धन्यवाद. न्यूज चॅनल चालू केले. वा, चांगले आहे, अभिनंदन. लायब्ररीमध्ये ठेवू शकतो. काही लायब्ररीत ठेवा, काही भूगोलांच्या शिक्षकामध्ये इतिहास डिपार्टमेंटमध्ये आमच्या लावतो लायब्ररीमध्ये पण. छान आहे सर. थँक्यू व्हेरी मच. या, या. इथं. महिने घे.